नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, एक महत्त्वाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे। पुण्यातील 75,000 लाडक्या बहिणींकडे चारचाकी प्रशासनाकडे आलेली आहे यादी। तर काय आहे संपूर्ण माहिती याच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। तर न्यूज बघा, राज्यातील लाडकी बहीण योजनेतील जे महिला लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन निकषांची तपासणी केली जात आहे। महिलांच्या घरी चारचाकी आहे का, त्या निकषात बसतात की नाही याची चाचपणी करण्यास सुरुवात झालेली आहे। महिला व बालकल्याण विभागाने निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र करण्यासाठी उपाययोजना सुरू केलेल्या आहेत। योजनेचे खरे लाभार्थ्यांना लाभ मिळावा आणि सरकारने निवडणुकीत दिलेल्या 2100 रुपयाच्या आश्वासनाची अंमलबजावणी करताना तिजोरीवर अधिक भार येणार नाही यासाठी सरकारने खबरदारी घेण्याची चर्चा विभागात सुरू आहे। अशातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या पडताळणीसाठी जिल्हा परिषदेकडे चारचाकी असलेल्या लाडक्या बहिणींची यादी आलेली आहे। शासनाकडून आलेल्या यादीमध्ये पुणे जिल्ह्यातील 75,100 लाभार्थी महिलांच्या किंवा यांच्या कुटुंबियांच्या नावे चारचाकी वाहन असल्याचे समोर आलेले आहे। या यादीतूनच आता अंगणवाडी सेविका बहिणींच्या घरी जाऊन पडताळणी करणार आहे। तर बघा, 21,11,991 एकूण अर्ज आलेले आहेत। 20,89,946 लाभ मिळालेल्या बहिणी आहेत आणि 75,100 चारचाकी वाहने असलेल्या बहिणी आहेत। आता राज्य शासनाकडून प्रत्येक परिवहन विभागाकडून यादी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेली आहे। या यादीनुसारच आता प्रत्येक जिल्ह्यात बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन याबाबतची पडताळणी करणार असल्याची माहिती आहे। पुणे जिल्ह्यासाठीच्या 2 याद्या जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाकडे आलेल्या आहेत। यामधील पहिल्या यादीत 58,350 तर दुसऱ्या यादीत 16,750 अशी एकूण 75,100 वाहनधारकांची यादी प्रशासनाच्या हाती आलेली आहे। या यादीतील नावे तालुकानिहाय संबंधित अधिकाऱ्यांना दिली जाणार आहेत। त्यानंतर प्रत्यक्षात पडताळणीचे काम तात्काळ सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव यांनी ऑनलाईन पद्धतीने बैठक सोमवारी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन चारचाकी वाहन आहे किंवा नाही याची पडताळणी करण्यासंबंधीचे आदेश दिलेले आहेत। त्यानंतर पडताळणीसाठीच्या प्रक्रियेला वेग आला आहे। स्वतःहून महिलांनी लाभ सोडावा असं आवाहन शासनाने केलेलं होतं। त्याला अगदी कमी प्रतिसाद मिळालेला होता। त्यामुळे आता पडताळणी करण्याचं कडक पाऊल उचललेलं आहे। योजनेच्या संदर्भात पडताळणी होऊ शकते याचा अंदाज आधीच प्रशासनाला आला होता। त्यामुळे प्रशासनाकडून या पार्श्वभूमीवर आधीच तयारी सुरू केली होती। नंतर अंगणवाडी सेवकांनी बहुतांश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरले असल्यामुळे त्यांना त्यांच्या परिसरातील असलेल्या महिलांची माहिती आहे। अंगणवाडी सेविकांची अगोदरच तशी तयारी झालेली आहे। त्यामुळे पडताळणीचे काम कमी कालावधीतच होऊन शासनाला अपात्र लाभार्थ्यांची यादी प्रशासनाकडून पाठवली जाणार आहे, अशी माहिती समोर येत आहे। आता आलेली नावे केवळ लाभार्थ्यांची, वाहने धारकांचीच, तर आता शासनाकडून देण्यात आलेली यादी आहे ही वर्गवारी करून पाठवली आहे। केवळ योजनेच्या लाभार्थी महिलांची नावे वाहन असलेली किंवा त्यांच्या कुटुंबियाच्या नावे वाहन असल्याची यादी आहे, त्यामध्ये इतर वाहन धारकांची यादी नाही। त्यामुळे या यादीत फक्त योजनेच्या संबंधितच महिलांची यादी जिल्हा प्रशासनाला मिळालेली आहे। तर अशा प्रकारे जे लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत, म्हणजे जे महिला लाभार्थी आहेत, कडे जर चारचाकी वाहन असेल त्यांच्याकडे, म्हणजेच त्यांच्याकडे किंवा त्यांच्या पतीच्या नावावरती, मिस्टरांच्या नावावरती जर चारचाकी वाहन असेल तर त्यांना लाभ मिळणार नाही अशी माहिती देण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे जे लाडक्या बहीण चे लाभार्थी आहेत त्यांना ही अशी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।